गणपती बाप्पा मोरया मोरया. हर हर महादेव. नेहमी इकडे जागा ठेवतो तरी जायला. Good morning YouTube. Welcome to my channel ASG. Here's a friend of mine. So today we are heading towards a new trekking destination. That's Prabhalgarh. Journey has started and 5:10 in the morning. इकडून 1.5 तासाची जर्नी. अराउंड 53 ते 55 किलोमीटर्स आहे. आपल्याला प्रबळगड जाण्यासाठी पनवेलवरून आपण ठाकूरवाडी आणि मग ठाकूरवाडीवरून आपला ॲक्च्युअल ट्रेक स्टार्ट होईल. अलॉंग विथ मी देर इज प्रणव मयेकर ॲज एन पिलियन. हा जो चिखल उडतो ना त्याच्यामुळे लेन्सवरती हे होतं. आतापर्यंत 40 किलोमीटर झालेत. ऑलमोस्ट 15 किलोमीटर्स टू गो. लास्ट टाइम जेव्हा 5 महिन्यापूर्वीची गोष्ट, जेव्हा इकडे कलावंदीदुर्गला आलेलो तर एवढ्यात मी बेस विलेज जवळ पोचलेलो. ये राइट मार के जाएगा तेरा गोवा आणि हा लेफ्ट आपल्याला पकडायचा आहे. हा आता आपल्याला हा लेफ्ट पकडायचा. हा जो पुण्याचा रोड आहे हा रोड आपल्याला पकडायचा. हम लोग इसको बिना डिस्टर्ब किए साइड से निकल जाएंगे. Let him do his morning jog. Left. हाँ. पार्किंग लॉट मध्ये आलो. And finally we have reached पार्किंग लॉट मध्ये. तर हा पार्किंग लॉट आहे. इनफ स्पेस आहे पूर्णपणे बस, कार्स, बाईकसाठी. आणि आपली धन्नो हिअर इट इज. पार्किंगचे चार्जेस आहेत. आम्ही बाईकसाठी आहे अराउंड 30 रुपीज, कार्स वगैरेसाठी 50 आणि बसेससाठी 200. स्टार्ट आहे ट्रेक आणि वाजलेले आहेत 7.
आज माझ्याबरोबर ट्रेकसाठी प्रणव मयेकर आहे. तर म्हणजे गेली आम्ही 1 महिन्यापासून एकत्र ट्रेक करायचं बघत होतो आणि फायनली आज तो दिवस उजाडलेला आहे. ॲक्च्युअलमध्ये आमचा प्लॅन असा ठरलेला की आम्ही राजमार्गची करणार होतो, पण अनफॉर्च्युनेटली 2 दिवसांपूर्वी मला असं समजण्यात आलं की सध्या तरी ते वाटतं बंद आहे. आणि हो, कोविडचे रिस्ट्रिक्शन्स वगैरे जरा भरपूर आहेत तिथे आणि जो कोणी तिकडे जातोय तर त्यांना फाईन मारला जातो आहे. म्हटलं मूड ऑफ करून घेण्यापेक्षा आम्ही एंड मुमेंटला इनफॅक्ट आमचं कालपर्यंत काय ठरलं नव्हतं, डेस्टिनेशनच चेंज करून टाकलं. आणि तिकीट हाऊस लास्ट टाइम जेव्हा इकडे आलेलो तेव्हा हे बंद होतं. दॅट वॉज लाईक 5 months ago. लेट्स सी आता चालू आहे का नाही. आता देखील बंदच आहे. फोर्टच्या टॉपवरती जायला तर सिंगल ट्रेल आहे. मग पुढे जाऊन जरा 2 पार्टिशन येतात. एक जातं तुमचं लेफ्ट हँड साईड, दॅट इज टू कलावंती दुर्ग, आणि सेकंड तुमचा राईट हँड साईड प्रबळगडसाठी. बाजूला गवतरान वगैरे जरा जास्तच वाढलेलं आहे. आणि तो पहा कलावंती दुर्ग. मी कलावंती दुर्गला आधीही येऊन गेलेलो आहे. दॅट वॉज लाईक 5 months ago. तर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर आलेला आय बटनवरती क्लिक करा. यू कॅन सी द ओल्ड व्हिडिओ. त्याच्यामध्ये मी पूर्णपणे डिटेल्स शेअर केलेली आहे. तुम्ही बघू शकता की ट्रेल्स वेल मार्क्ड आहेत. आम्हाला इकडे फर्स्ट स्टॉल लागलेला आहे. लेट्स साई स्टॉल. ब्रेकफास्टचा मेन्यू तर आहे, सध्या तरी बंद आहे. आपण जिकडे पार्किंग केली तिकडे ही नाश्त्याची जेवणाची सोय आहे. तो होमस्टेवर इज प्लॅनिंग. तुम्ही तिकडे नाश्ता जेवण करून घेऊ शकता. आम्ही डिसाईड केलं एक छोटासा शॉर्टकट घ्यायला. थोडा स्टिफ आहे. खूप अमेझिंग व्ह्यू आहे.
करना पड़ता है। जय श्रीराम। थोड्या वेळापूर्वी इकडे पूर्ण धुक्याची चादर होती आणि आता तुम्ही क्लिअर दृश्य बघू शकता। खालून आपल्याला असा एकच डोंगर वाटतो, पण आता आम्ही हा पहिला डोंगरच्या टॉपवरती आलेलो आहे आणि सेकंडला स्टार्ट करू इकडून। विच विल टेक अस टू कालवंती अँड प्रबळगड। राहण्या खाण्याची जेवणाची उत्तम सोय इकडे अवेलेबल आहे। अनदर ट्रेल मार्क तुम्ही बघू शकता कलवंती आणि प्रबळगडसाठी इकडं वेल मार्क्ड आहे। मागे वेळेस आपण लेफ्टने गेलेलो कलवंतीसाठी आणि टुवर्ड्स राईट हा प्रबळगड। इकडून आपल्याला 2 ट्रेल्स बघायला भेटतात, तर तुम्ही हे लोकेशन लक्षात ठेवू शकता। एक छोटासा स्टॉल लागतो, तिकडून आपल्याला टुवर्ड्स लेफ्टवाला ट्रेल घ्यायचा। एरो इंडिकेशन्स आहेत टू अंडरस्टँड ट्रेल्स बेटर। आणि काही ट्रेकर्स टू मेक इट मोर ॲडव्हेंचरस थ्रिलिंग कालावंती करून ते गो टुवर्ड्स प्रबळगड। आणि जर तुम्ही कालावंतीला गेला असाल तर तिकडून एक शॉर्टकट आहे वरून, विच विल टेक यू डिरेक्टली टू प्रबळगड। जो असं दिसणार नाही, मागे जो व्ही शेप बनतो तिकडून तो रस्ता, जो व्ही शेप आहे तिकडून तो तुम्हाला डिरेक्टली प्रबळगडला नेणार। Maikar, so how is your experience? ट्रेकिंग नॉट इझी। असं वाटतं बघायला की चढायला इझी आहे, पण ते इझी नाही आहे। चलो लेट्स गो। चलणारच होतो। तुम्ही बघू शकता यांनी पूर्ण आता येईपर्यंत वाटेमध्ये जो काही ट्रॅश भेटला ते कलेक्ट करत आलेले आहेत। दॅट्स व्हेरी गुड साईन। अजून इथून किती वेळ वरती जायला? अजून तुम्हाला आता प्लेनपर्यंत तुम्हाला तरी 25 मिनिटं लागतात। 25 मिनटं, बरोबर। थँक्यू। आम्हीकडे छोटासा एक ब्रेक घेतला होता, रिफ्रेशमेंट ब्रेक, थोडीफार फोटोशूट वगैरे केली आणि आम्हाला त्याच टाईम पिरियडमध्ये एका ग्रेट माणसाची भेट झाली, हरिश्चंद्र पाटील म्हणून, जे इकडचे स्थायिक गावकरी होते आणि ते पूर्ण टॉपवरती जाईपर्यंत त्यांना वाटेत जो काही कचरा भेटला ते पूर्ण तो कचरा
दरवाजाची हालत ढासळलेली दिसते तुम्हाला पूर्णपणे. And here we go finally. जय शिवराय. पूर्वी हा किल्ला मुरंजन या नावाने ओळखला जायचा. आता याला प्रबळगड किंवा प्रबळ माची असे म्हटले जाते. किल्ल्याची उंची सुमारे 2500 फूट इतकी आहे. शहाजीराजांनी हा किल्ला अहमदनगर सल्तनतकडून जिंकून घेतला होता. त्यानंतर शहाजीराजांचा पराभूत झाला आदिलशाहकडून आणि 1657 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा हा किल्ला काबीज केला. त्यानंतर हा किल्ला मोस्टली तरी देखरेखीसाठी वापरण्यात आला. जसं की कल्याण, उत्तर कोंकण, पनवेल या सर्व ठिकाणी हा देखरेखीसाठी वापरण्यात आला. आणि या किल्ल्यावरून मोस्टली सर्व गड दिसतात. जसं की आपण पाहिलं माझ्या मागे कलावंती दुर्ग, पेप फोर्ट, रिशाळगड. त्यानंतर तुम्हाला इकडून माथेरानची रांग दिसेल. पुढे तुम्हाला चंदेरी फोर्ट आहे, मलंगगड आहेत. असे भरपूर फोर्ट तुम्हाला इकडून पाहू शकता. आम्ही इकडे ऑलमोस्ट हाफ एन आवर थांबलो आणि लेट्स मूव ऑन टू दी अनदर साईड. इकडे काळा बुरुज आहे. लेट्स एक्सप्लोर दॅट पार्ट. पण जे आम्हाला मगाशी गावकरी भेटलेले त्यांनी सांगितलं की काळा बुरुज तिकडे जाण्यासाठी अराऊंड 1.25 तास एवढं डिस्टन्स आहे. आणि वाट सध्या रेनी सीझनमुळे जे ट्रेल्स आहेत ते वेलमार्क नाही आहेत तिथे. तरी लेट्स होप फॉर बेस्ट. लेट्स सी. तर इकडे जो फलक आहे त्यानुसार 2500 मीटर इतक्या लांबीवरती आहे. पण आता ज्यांच्याकडे वॉटर बॉटल घेतली त्यांच्या सांगण्यानुसार काळा बुरुज इकडून सुमारे 2 ते 2.5 तास एवढ्या अंतरावरती आहे. आणि मागे जे चक्रीवादळ आलेलं त्याच्यामुळे तिकडे थोडं जाणं अवघड आहे. कारण की त्यांच्या म्हणण्यानुसार तिकडे झाडं वगैरे पडलेली आहेत. तर लेट्स सी. पण लांबूनच बघितलेलं सध्या तरी बरं. पण पुढे जे वॉटर टँक आणि राजवाडा आहे
आपण ते एक्सप्लोअर करून घेऊ. इकडे जाण्यासाठी मार्किंग्स आहेत. हा तो राजवाडा. आता तरी याची पूर्ण ढासळलेला आहे. थोडेफार याचे अवशेष आहेत. गणपतीचे मंदिर. गणपतीचं मंदिर आणि बाकी पेंडी आहे एकाच जागी. हिरशळगड आणि काळाबुरुज अजून 850 मीटर. टायगर खूप सांभाळून होतं. रस्ता गेला इकडे रानाने पूर्ण ट्रेलच गायब झाली. येस फायनली येस. आता मागे जो पाहिला तो काळाबुरुज आणि त्यापुढे रान वगैरे जरा जास्तच होतं. आणि जी ट्रेल होती ती पूर्णपणे लपलेली. वी डिसाइडेड लेट्स पण परत रिटर्न जर्नी तिकडे स्टार्ट करतो. टू रीच प्रबळगड. मुंबईहून जर तुमची प्रायव्हेट व्हेकल असेल, प्रायव्हेट व्हेकलने पनवेल गाठा. पनवेलच्या पुढे तुम्हाला आतमध्ये 15 ते 20 किलोमीटर ठाकुर्ली विलेज. आणि ठाकुर्ली विलेज हे बेस्ट विलेज आहे. तिकडे कार पार्किंगची उत्तम सोय आहे. बाईक्स, कार, इवन बसेस वगैरे पार्क होऊ शकतात. जर पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं असेल
तर पनवेल रेल्वे स्टेशन आणि मग तिकडून आपली लालपरी ST बस और रिक्षा टमटम हे सर्व अवेलेबल आहे. आम्ही जिकडे बाईक पार्क केलेली तिकडे पोहोचलो. Hope you guys like this video. Please hit the like button and do subscribe to my channel.